तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही जस्ट आता गाणगापूरला तर पोहोचलो आहोत. तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा. तर आता आम्ही जस्ट पोहोचलो गाणगापूरला. आता वाजले तर सकाळचे 10. बघू चला करून आम्ही का तिथून रात्री. तर आता आम्ही ते आंघोळीसाठी रूम घेतलेला आहे. तर गाईस आम्ही ते आंघोळीसाठी रूम घेतले होते. 1 पर्सनचे 100 रुपये चार्ज लावले आहे. ठीक आहे, आंघोळीसाठी बरं. ते इथे बघा, इथे बाथरूम आहेत आणि इथे रूम पण आहेत. तुम्ही रूम पण घेऊ शकता. इथे मंदिराजवळच आहे. इथं बघा, इथं हॉल आहेत आणि इथे सर्व रूम आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि हा एक 8 रूम आहेत इथे. मस्त इथं स्टे करायला मस्त येते, पण आम्ही ते स्टे नाही करणार. आम्ही तर फक्त आंघोळसाठी रूम घेतला होता. आता आमची आंघोळ झालेली आहे. तर आता आमची आंघोळ वगैरे झालेली आहे. आता रेडी झालो. आता आम्ही चालू मंदिरमध्ये. तर चला. तर गाईस आता आम्ही ते चहा नाश्त्यासाठी आलो. आता आम्ही घेतले मेंदूवडा, दादाची वडा आणि मेंदूवडा घेतला. ज्याला मेंदू नाही ना त्याने मेंदूवडा खायचा. मला नाही म्हणून मी मेंदूवडा खाते. नाही, आमच्या दोघाला मेंदू भरपूर आहे. बघा इथं मला सांगू शकत नाही. इथं मेंदू आहे का हो साहेब? मेंदू म्हणजे मेंदूच्या पलीकडे आहे. वडे बघा किती मोठे आहेत. आपल्या इथे याचे ना 4 होतील. 4. चटणी पण भारी आहे आणि हे जिद्दीला रसा तो पण भारी लागतो. आपल्यापेक्षा इथला टेस्ट जरा चांगला आहे. स्वामी महाराज की सर्व दत्तभक्त हाथ ऊपर करो. बोलना, धर्म का जय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो, प्राणियों में सद्भावना हो. आता हे स्वामी गुरुदेव दत्ताचा हे नगारा वाजलाय, चालू झालाय. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप जास्त ऊन आहे. असं वाटतं का मे महिन्यात चालू झाले. बघा, खूप म्हणजे खूप जास्त ऊन आहे. आम्हाला घरातून निघल्यावर असं वाटलं होतं का पाऊस असेल इथे. अजिबात पाऊस नाही, भरपूर ऊन आहे इथे. आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे. जस्ट मी इथून प्रसाद घेतलेला होता. आता आम्ही इथेच आमच्या बॅगे ठेवलेल्या आहेत आणि आता इथून आम्ही चालू नदीजवळ. नदीवरून आम्ही मग भस्माचा डोंगर पण मका जायचं आहे आम्हाला. तर चला आपण ते करून येऊया इथे परत. आता चालू आम्ही नदीवर चाललो आणि तिथून दर्शन मस्त झालं, भारी झालं आणि लगेच झालं. मला वाटलं का थोडा टाइम लागेल दर्शनाला, पण लगेच झालं दर्शन आमचं. मस्त झालं दर्शन. पण हो, आरती पण नगाडा झाला. आरती सुरुवात नव्हती झाली, पण नगाड्याची सुरुवात झालेली होती. आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून निघालो आम्ही. मस्त दर्शन झालं आमचं, जवळून दर्शन झालं. आता आम्ही चाललो नदीवर आणि तिथून भस्माचा डोंगर पण आम्हाला बघायचा आहे. मी बसंत ज्या टायमाला तो तेव्हा बघितलं नव्हतं भस्माचा डोंगर, त्यावेळेस बघणार आहे. दादा तुमचे किती फेऱ्या झालेत? माझे ना 7वी 8वी फेरी झालेली आहे. अच्छा. एवढ्या फेऱ्या झाल्या तरी असं बोर नाही वाटत, पण देवाला भेटण्याची उत्सुकता खूप भारी वाटते. खूप भारी आहे, शब्द सांगू शकत नाही. आणि देवाला, गुरुदेव दत्ताला जेवढी लोक येतात तेवढ्यांचं समाधान होतं बरं का. असं एक पण देव असं म्हणजे हे नाही करीत, सगळ्यांचं समाधान होतं. माझी पण ही दुसरी फेरी आहे. आताच आम्ही ऑक्टोबर महिन्यात आलतो आणि आता परत आलो आम्ही इथे. ऊन कसं आहे? ऊन खूप आहे. आम्ही नशीब छत्र्या आणल्या नाही आम्ही. असं आम्हाला वाटतं जाम पाऊस असतो, पण अजिबात नाही. बघू शकतो किती ऊन आहे, भरपूर ऊन लागते. असं वाटतं मे महिना चालू झाले. वाशीला खूप होता, खूप. परत एक्सप्रेस हायवेच्या नंतर नगर इंदापूर
सोलापूर मार्गे आम्ही आलो तर सोलापूर पर्यंत पाऊस होता. सोलापूरच्या नंतर अक्कलकोट आणि गाणगापूरला थोडा पण पाऊस नाहीये. खूप गरम होतं बघा. खूप गरम होतं, खूप एकदम जास्त. सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मोबाईल लावून दे. एप्रिल मे महिन्यासारखं झाले असं एप्रिल मे महिना चालू झाले. शेअरिंग मध्ये बसलो आम्ही रिक्षाला. शेअरिंगचे 20 रुपये आहेत आणि डायरेक्ट केलं तर 300 रुपये. आम्ही शेअरिंगने जाणार. चिडिया चिडिया का घुसला. ब्लॉग मध्ये बोला आता काय. काय बोलू आता मी ओटी घेतलेली आहे. तर आता आम्ही दत्त दिगंबराचं दर्शन घेतलं. संगम संगमवर आलेलो आहोत. तर या अशा प्रकारे संगम नदीवर ओटी आलो आम्ही आणि तिथं वाटे घेते. हे सगळं नदीमध्ये वावायचं आहे आणि तिथं झाड आहे ना कुठला औंदुबरचा तिथे लावायचं आहे. आणि चला आपण पुढे जाऊया. अजून पुढची माहिती देशील का? तिथे आम्ही आलो तिथे. तर गाईस आता आम्ही ते संगम नदीजवळ पोहोचलेलो आहोत. तर इथे आम्ही दिवा आणि नारळ वाहून मग मंदिरात जाऊ. आणि औंदुबरचं झाड आहे तिथं बघा त्या साईडला. तिथे मग आम्ही तो पण दिवा लावायला दिलेला आहे आम्हाला. हे बघा इथे नदीवर आम्ही आलो. आता इथे आम्ही दिवा आणि नारळ व्हायचं इथं. इथून हातपाय वगैरे धुवून मग मंदिरात जायचंय. तर गाईस तुम्ही बघू शकता तिथे गुरुचरित्राचं वाचन होतं. मंदिराचा परिसर मस्त आहे. आम्ही इथे मंदिरात चाललो. काय केलं इकडं गावात मंदिर आहे ना. मंदिर पासून त्यांच्या पादुका ठेवून इकडे आला चालत. हो चालत आला. इकडे येऊन नारळ दिवा नदीवर सोडून आंघोळ केलं. तिला संगम म्हणते. अच्छा म्हणजे गाणगापूरचे तिथून आले दत्त महाराज. तिथून आले आणि इथं येऊन इथं स्नान केलं. हो स्नान केलं. चालत आलं. स्नान केलं. स्नान करून नारळ सोडलं. हो नारळ सोडलं. औदुंबरला जाऊन प्रदक्षिण झालं. औदुंबरला जायचं प्रदक्षिणा घालावं केलं आम्ही. हो केलं. मग इकडे येऊन इकडं बसले ना तुमचं मुक इकडं. अच्छा दादा इथं येऊन जी तमिळ शिकायला लागला. काय 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 तमिळ काय आहे? मी यांची भाषा शिकते. नाव विचारते कसं नसेल पाणी पिऊ ढकले मला बोलून. तर गाईस आता आमचं इथे संगमचं पण दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चालू भस्माच्या डोंगराजवळ. ते घोड्याचं त्यांना काय बोलतात ते. आणि हे बघू शकता तुम्ही हे सगळं सामान. काय ते मला पहिले सांग दादा पैसे घ्यायला. तर गाईस आता आम्ही भस्माच्या डोंगराजवळ. तर चला आपण बघूया आता कसं आहे. मी सुद्धा इथं फर्स्ट टाइम आले. लास्ट टाइम आम्ही आलतो गाणगापूरला. तेव्हा हा ठिकाण आमचा राहिलेला कारण खूप उशीर झाला आम्हाला. हो मी पण लास्ट टाइमला आम्ही आलतो ना तेव्हा अंधार झालता आणि आम्हाला भरपूर उशीर झालेला. तेव्हा आम्ही संगम नदीशीच दर्शन घेऊन आम्ही गेलो होतो. इथं आलो नको कारण रात्र झालेली. तर चला कसं आहे बघूया.
तर असं बोललं जातं इथे परशुरामाने इथे मोठा यज्ञ केलेला होता, तर त्याची इथे राख होती. ती राख सगळी लोक इथे येऊन घेऊन जायची. पहिल्यांदा आलो, आपण आता मंदिराजवळ जाऊन त्यांच्याशी जाणून घेऊया काय विषय आहे. हा, ते नरसिंह सरस्वती नॅचरल सरस्वती परशुरामने यज्ञ केलं इकडे. यज्ञ केलं होतं. हा. हो, हे भस्म लावलं तर करणे बाधा सगळा. अच्छा. मटण मच्छी खाला तर हात लावायचा नाही. हा. रोज कपाळा लावा. हा. तर हा इथे डोंगर होता पहिला भस्माचा. नाही, नाही. तर हा भस्म आहे ना, तो आम्ही इथं घरी घेऊन जाणार आहोत. आणि महाराजांनी सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही चिकन मटन वगैरे खाता तेव्हा हे भस्माला हात लावायचं नाही आणि डोक्याला पण लावायचं नाही. ऍक्च्युली आता मी लावलंय, त्याचा कलर चेंज झालाय. हो, दिसतोय तुम्हाला? ते सुकल्यानंतर कलर थोडासा चेंज झालेला आहे. पण मला खूप खूप भारी वाटलं. मी गाणगापूरला आलेलो आहे, पण भस्माचा डोंगर कसा असतो काय असतो तो खावा ना. पहिलं. चला बाबा, आहे ना, आता एक लेखून आहे. बघू शकता आता इथंच परशुरामाने यज्ञ केला होता आणि त्याचाच भस्म आता आपण घेत आहोत इथे. आणि हे बघा, हे भस्म आहे, त्या महाराजांनी आम्हाला दिलं होतं. तर हा पूर्ण तो तुम्ही बघता तुम्ही, हा पूर्ण भस्माचा डोंगर आहे. आणि इथला भस्म तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आणि इथे देतात पण महाराज आहे बघा, इथे देतात पण महाराज आहे. ते भस्म आहे ना, हा घरी न्यायचा आणि रोज डोक्याला लावायचा आपल्या. तर गाईस आता आम्ही परत इथे मंदिर जवळच्या आलेलो आहोत. इथे आमच्या बॅगी आहेत, तर मी त्या बॅगी न्यायला आलो इथे. आणि आता आम्ही चालू इथून आता अक्कलकोटला. गाईस आता आमचं इथं गाणगापूरला दर्शन झालेलं आहे सर्व. आम्ही नदीतून जाऊन आता आलेलो आहोत. आता आम्ही चालू अक्कलकोटला चाललो होतो. आता बघू अक्कलकोटला किती विषय लागतो, त्याप्रमाणे सर्व आमचा पुढचा प्रवास काय असतो. तर गाईस आम्ही परत आलेलो आहोत बस स्टॉपवर. आणि आता आम्ही बसमधूनच चालू अक्कलकोटला. कारण रिक्षावाला गाडीवर विचारलं, त्या गाडीवर विचारलं तो एका माणसाचे 200 रुपये बोलतो तो अक्कलकोटला न्यायचे. म्हणून आम्ही बसला चाललो. आता बस अजून आली नाही आमची अक्कलकोटची. तर त्याला बससाठी किती आहे माहिती नाही, आता बसमध्ये गेल्यावर समजेल काय किती तिकीट आहे. तर गाईस हा आहे आमचा तिकीट, गाणगापूर टू अक्कलकोट. आमचं तिघांचं पडलेलं आहे 305 रुपये. त्याच्यात दादाचे 80 रुपये आणि माझे मिस्टरचे 130 आणि माझे आहेत 95. तर गाईस आता फायनल आम्ही पोचलो स्वामींच्या वटवृक्षाच्या मंदिराजवळ. तर गाईस आमचं नवस होता
की वटवृक्षाच्या झाडापासून आम्ही चोलप्पा मंदिराशी आम्ही चालत जाऊ. बघा आम्ही चालतच चाललो. आता आम्ही जस्ट पोचू आता चोलप्पाला. आम्ही वटवृक्षाच्या झाडापासून चालत आलो. आता आम्ही इथे चोलप्पा महाराजांचा वाडा आहे आणि इथे घर आहे, ते आम्ही आता आलो. हे बावडी समाधीवरती फोटो बघा. अशी स्वामींची मूळ समाधी. लंडनची कोडॅक कंपनी आली प्रथम आपल्या भारतामध्ये. ते स्वामींना न विचारता न परमिशन घेता चोरून फोटो काढले. स्वामी आलेच नाहीत फोटोमध्ये. उघडून घेऊन बघते सगळे माकडांचे फोटो. नंतर स्वामीने आज्ञा दिली, परमिशन दिली. 5व्या गुरुवारी काढले 4 फोटो ब्लॅक अँड व्हाईट. तेव्हा गुडघ्याच्या खालती हात आजानुभव. स्वामींची हाईट होती 7.5 फूट. आणि हा स्वामींच्या अंगातला पुढचा अंगारकार द्राक्षांची माळ. हा दंड, कुऱ्हाड, कोयता, त्रिशूळ, डमरू, चवरी हा आणि ह्यावाल्या स्वामींच्या मिण्यातील रक्तचंदन पादुका. तर ही मोटरसायकल ते नसायची, पायी प्रवास व्हायचा, ती मिण्यातून स्वामी जायची करतात. बाहेरच्या अंगणामध्ये विहीर पण बघितला ना, ती चोळप्पा महाराजांनी विहीर खोदली, पाणी लागलं नाही, ते 80 फूट खोल आहे. ते स्वामींनी स्वतःहून लघुशंका केली. बाहेर जे बसलेत ना गुरुजी, हे चोळप्पा महाराजांचे वंश, 5वी पिढी चालू त्यांची. त्या वाड्याला झाले 168 वर्ष. हातामध्ये घ्या, सगळे हात लावा. भारी मस्त एकदम. स्वामींचा क्लिअर पाय उठलेला आहे. तर गाईस आज आम्ही इथे स्टे करणार आहोत. तर चला हा आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.